त्र्यंबकेश्वरमध्ये पोहाडा वसंतोत्सवाचा आजपासून जल्लोष। बातमी त्र्यंबकेश्वर येथून। त्र्यंबकेश्वरच्या सांस्कृतिक वैभवात आज पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे। मृत्युंजय त्र्यंबकेश्वरचा राजा मित्रमंडळ आयोजित बोहाडा वसंतोत्सव आणि पारंपरिक सोम 2026चा आजपासून अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात प्रारंभ झाला आहे। आज दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी त्र्यंबकेश्वर नगरीत एक ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले। माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी चक्क पेशवाई पोशाख परिधान करून पेशवाई थाटात या महोत्सवाचे आमंत्रण दिले। विशेष म्हणजे दादू गजरे यांच्या सुशोभित बैलगाडीत स्वार होऊन त्यांनी संपूर्ण शहरातून फेरफटका मारला। बैलगाडीचा तो रुबाब आणि पेशवाई पेहरावातील रवींद्र सोनवणे यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती। या आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांनी सर्व त्र्यंबकवासियांना वसंतोत्सवात सहभागी होण्याची साथ घातली आहे। यावेळी नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे, सौ वेदिका पाटणकर उपस्थित होत्या। हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी कलगीदेवी बोहाडा उत्सव आणि मृत्युंजय त्र्यंबकेश्वरचा राजा मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत। यामध्ये कलगीदेवी उत्सव समिती अध्यक्ष समीर पाटणकर, कार्याध्यक्ष रतीश जोशी, उपाध्यक्ष सचिन शिखरे आणि उत्सव प्रमुख हर्ष राजपूत व संकेत उपासनी, मित्रमंडळ पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष कुणाल उगले, अध्यक्ष बाळासाहेब गोनके, कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष सुरेश कदम, कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष सूरज कदम, सहकोषाध्यक्ष हरीश पन्हाळे, सचिव धनेश मुदंडा, सहसचिव मुन्ना गायकवाड, मीडिया टीम, मीडिया प्रमुख सतीश दशपुत्र, कुणाल लोहगावकर आणि कितेश जोशी हे या उत्सवाचा प्रचार आणि प्रसार सांभाळत आहेत। आज 30 मार्च पासून या उत्सवाला सुरुवात झाली असून उद्या 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी देखील विविध पारंपरिक सोंगांचे सादरीकरण होणार आहे। 2 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता देवीच्या प्रस्थानाने या महोत्सवाची सांगता होईल। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर।